नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मस्त असा चटपटीत मसाले भात. शिळ्या भातापासून मसाले भात. सकाळच्या नाश्त्यासाठी जर शिळा भात उरलेला असतं तर पटकन होणारी ही रेसिपी. आणि नाश्त्याला पोहे उपीट खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं. ज्या दिवशी शिळा भात असेल त्या दिवशी असा भात नक्की करून बघा. एकदम मस्त आणि टेस्टी भात. चला तर बघूया. भातासाठी मी इथे टोमॅटो, शिमला मिर्च, कांदा आणि कोथिंबीर घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून गाजर, बीन्स किंवा कोबी याच्यामध्ये ॲड करू शकता. त्याने पण खूप छान लागतो फ्राईड राईससारखा भात. आता इथे आपण अर्धा टोमॅटो घेतला आहे, तो चिरून घेतला बारीक. कोथिंबीर घेतली आहे, ती पण बारीक चिरून घ्यायची आहे. आता शिमला मिर्च बारीक चिरून घेऊ. कांदा सगळ्यात शेवटी चिरायचा, म्हणजे तो तिखट असतो त्याने डोळ्याला पाणी येतं, म्हणून कधी पण भाज्या चिरताना कांदा सगळ्यात शेवटी चिरायचा. आता इथे शिमला मिर्च पण आपली चिरून झालेली आहे. आता कांदा पण बारीक चिरून घेऊ आपण. कांदा एक घालणार आहे पूर्ण. कांदा छान लागतो भातामध्ये, त्यामुळे पूर्ण एक कांदा घालणार आहे मी याच्यात. अर्धा टोमॅटो घेतला आहे आणि शिमला मिर्च एकदम छोटी घेतली आहे. याच्यामध्ये आपण मसाला घालणार आहोत. एक हिरवी मिरची घेतली आहे, ती पण आपण बारीक चिरून घेऊ. आता इथे भाज्या चिरून झाल्यात आपल्या. तुम्ही याच्यामध्ये गाजर, कोबी पण घालू शकता. आणि हा रात्रीचा भात आहे, तुम्ही मोकळा करून घेतला आहे. आता गॅसवर एक कढई ठेवली आहे. कढईत तेल टाकलं आहे. तेलामध्ये मोहरी टाकू. तेल थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकली. मोहरी छान तडतडली की जिरं टाकू अर्धा चमचा. कढीपत्ता असेल तर कढीपत्ता टाका. आणि इथे मिरची आणि कांदा सोबतच टाकला आहे. आता याला थोडंसं परतून घेऊ. एखाद मिनिटभर याला परतून घेऊ. खूप छान चवीचा हा फोडणीचा भात होतो. आता याच्यामध्ये शिमला मिर्च टाकू. शिळा भात कधी कधी फेकून दिला जातो. असा भात जर बनवला तर नाश्त्याला वेगळं काही करण्याची गरज नाही आणि आपला भात पण वाया जाणार नाही. त्यामुळे शिळा भात राहिल्यावर असा फोडणीचा भात करायचा. आता याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ. मस्त अशा चवीचा भात तयार होतो हा. याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली. तुम्हाला जास्त झणझणीत पाहिजे असेल तर थोडीशी लाल मिरची पावडर टाकली तरी चालेल. आता याच्यामध्ये भात टाकून घेऊ मोकळा केलेला. कोलमचा भात आहे हा, त्याच्यामुळे एकदम मोकळाच झालेला होता. कुठलाही तांदूळ असला तरी भात मोकळा करून घ्यायचा अगोदर आणि मगच याच्यामध्ये टाकायचा फोडणीमध्ये, नाहीतर गोळे नंतर फुटायला जड जातात भाताचे. आता इथे 2 मिनिट याला परतून घेऊ. आता याच्यामध्ये आपण मॅगी मसाला टाकणार आहोत. याने चव आपल्या भाताची दुप्पट तिप्पट वाढते. खूप छान लागतो मॅगी मसाला टाकलेला हा मसाले भात. तुमच्याकडे मॅगी मसाला नसेल तर थोडासा पावभाजी किंवा सांबार मसाला टाकला तरी खूप छान लागतो भात. मॅगी मसाल्याने जास्तीच छान लागतो. आता इथे बऱ्यापैकी भात आपला परतून झाला आहे. याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकू, कारण आपण भात शिजवताना पण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे थोडंसंच मीठ टाकून घ्यायचं आणि याला मिक्स करून घेऊ. आता सर्वात शेवटी याच्यावर कोथिंबीर घालू. भरपूर अशी कोथिंबीर घालायची.
मस्त असा कलरफुल आपला भात तयार होतो. बघताच खावा वाटेल असा भात तयार होतो हा. तिथे मस्त असा आपला भात तयार आहे. आता याला काढून घेऊ. बघू शकता एकदम छान असा कलरफुल भात आपला तयार झालेला आहे. अजून थोडीशी कोथिंबीर वरतून. असा भात तुम्ही पण नक्की करून बघा. खूप मस्त लागतो खायला आणि बघितल्याबरोबर खावा वाटतो असा भात तयार होतो हा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि असा मस्त भात करून खा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.